बातमी आहे भोसरी येथून वटपौर्णिमेची। आज 14 जून म्हणजेच देशभर ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री हा सण साजरा केला जातो। या दिवशी विवाहित महिला शृंगार करून वटवृक्षाची पूजा करतात। आपल्या देशात झाडांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे। वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे। धार्मिक कथांनुसार सावित्रीने पती सत्यवानाला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर यमराज प्रसन्न झाले आणि तिला पुन्हा सत्यवान मिळाला अशी कथा सांगितली जाते। म्हणून तेव्हापासून ते आजपर्यंत हे वटसावित्रीचे व्रत विवाहित महिला अखंडपणे जपत आलेल्या आहेत। भोसरी येथे महिला भगिनींनी साजऱ्या केलेल्या वटपौर्णिमेचा आढावा घेतला आहे। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहूया। आज वटपौर्णिमा आहे, तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला आले, 7 फेरे मारले, याचा पाठीमागचा काय उद्देश काय? निसर्गाचा आभार मानण्यासाठी वटाच्या झाडाची मी पूजा का करते तर की तो भरपूर ऑक्सिजन देतो। आता सध्या कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजनची गरज काय होती ते आपल्याला कळालं, तर मग वडाचं झाड हे वर्षानुवर्ष जगतं, तर तो आपल्याला सर्वात जास्त ऑक्सिजन देतो। मी फक्त माझी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करते। काय सांगाल, आज वटपौर्णिमा आहे आणि तुम्ही इकडं वडाच्या झाडाला पूजा करायसाठी आलात, काय सांगाल? असं म्हणतात की सत्यवानासाठी सावित्रीने हा व्रत केला होता आणि सत्यवानाचे प्राण वाचवले होते आणि हे व्रत केल्याने आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळतं, त्यासाठी मी हे व्रत करते। तुम्ही किती वर्षापासून इकडे येतात? माझ्या लग्नाला 7 वर्ष झालेत, हे 7वं वर्ष आहे इथे येण्याचं।